हे सिनेमा चालण्यासाठी तुमचा खूप हातभार लागतोय, तुमची ऍक्टिव्हिटी अतिशय मोलाची ठरते. म्हणजे प्रमोशन मारायला चपला घातलेली चालली तारा तारा आणि तुम्ही मला अशा रूपात याच्या आधी कधीच पाहिलेलं नाहीये. आई वडिलांनी आम्हाला जन्म दिला, त्यांचेही आवाज कणखर होते. सारखं बोलण्याचा वा, माझ्यासारखं बोललं. कोण बोललंय? नका बोलू. वाह, क्या बात है, पहली बॉल पे सिक्सर. वाह वाह. एक जण ते सांगेल कुठे पण 5 पिक्चर कुठे पण आणि आम्हाला एक रुपया बक्षीस मिळालं. हात वर चला त्या बाई पटकन मागे पण जा, पुढे नको जास्त मागे राहा. ती 5 सांगते तुम्हाला नंतर तुम्हाला गिफ्ट नशीबवान, आत्मविश्वास नाही चुकलं. पाहूया. हा उपावूया, पण आत्मविश्वास मी नव्हते. तुंबाची मंजुळा, माहेरची साड. छान प्रयत्न चांगला केला. काय हरकत नाही, आमचं एक बक्षीस वाचलं. चला अजून एक सही आम्ही पाहिजे 5 कुठली असं जत्रा पिक्चर नाहीये. दुनियादारी, तू ही रे, वाजलंच पाहिजे, क्लासमेट आणि तुंबाची मंजुळा आणि चर्चेबद्दल चर्चा अजून एक नाही मागच्या पहिला सनई चौघडे, अरे दुनियादारी, गुलकन, तुंबाची मंजुळा आणि तू ही रे. वा वा, हुशार हुशार. पाठ ठोकतात ते. आणि पीएलची जास्त मूवी नाहीये, फक्त मगाशी अनाउन्समेंट करत होती ती, त्यामुळे मला माहिती की लहान असताना स्थापन चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. बाल कलाकार आणि ओम मुलकर मुळशी पॅटर्न ती सांगण्याची गरजच नाही. तर आपण पुन्हा आपल्या कार्यक्रमाकडे बोलायचं, कारण तुंबाची मंजुळा हा चित्रपट 5 जूनला येतोय संपूर्ण महाराष्ट्रात. आणि 6 जूनला आपल्याकडे या चित्रपटाची स्पेशल शो ऑर्गनाइज केले गेलेले आहे आणि संपूर्ण पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये. तर इथे जे बघितलं बॅचमध्ये सगळे किती बुकिंगवर येतात. थँक्यू. तर सईसाठी एक प्रश्न की मराठी बऱ्याच दिवसानंतर बऱ्याचशा ब्रेक नंतर सईचा हा पिक्चर येतो तुंबाची मंजुळा. तर आमच्या प्रेक्षकांना हा पिक्चर बद्दल ऐकायला आवडेल, पण प्रेक्षकांचं एक समज आहे की मी तुंबाची मंजुळा कोण आहे, तर हे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कळणार आहे. मी जास्त बोलणार नाही, तर आता सई तुमच्याशी गप्पा मारेल. तर तुंबाच्या मंजुळाविषयी. तुंबाच्या मंजुळामध्ये माझं पात्र खूप वेगळं आहे. तुम्ही मला अशा रूपात याच्या आधी कधीच पाहिलेलं नाहीये. मी अपेक्षा करते की तुम्हाला आवडेल. जास्त सांगू शकत नाही, पण आपल्या सगळ्यांच्या मनात एक धडधाकट आणि स्ट्रॉंग अशी स्त्री असते. या सगळ्या स्त्रियांचं रिप्रेझेंटेशन मी करते असं मला वाटतं. आणि तुमच्या सोबतीची, तुमच्या साथीची खूप गरज आहे, स्पेशली विमेन. कारण माझं असं ठाम मत आहे की जेव्हा एखादी स्त्री घराच्या बाहेर जाऊन पिक्चर चालवते तेव्हा तो पिक्चर हिट होतो. आणि आमचा पिक्चर तुम्ही हिट करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. सो मित्रपरिवार, घरचे सगळ्यांबरोबर जा आणि अगदी फॅमिली बरोबर बघण्याची फिल्म आहे. 8 वर्षाचा मुलगा ते 80 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत सगळे ही फिल्म बघू शकतात. मी बोटवर केलाय. 5 जून पासून नक्की बघा. आऊ तर ऑलरेडी शिकत बसलेले आहे, पण आऊ सोबत काम करताना काय काय शिकायला मिळालं?
मला आमचा स्वभाव खूप आवडतो. त्या खूप फटकळ आहे. मला असं वाटतं की जी लोक फटकळ असतात ती हृदय त्यांचं साफ असतं आणि सही बात आहे, सही बात. आणि आमच्या आऊ कशा आहेत, काही आवडलं नाही तर तोंडावर सांगणार, आवडलं तरी तोंडावर सांगणार. मला ही क्वालिटी खूप आवडते आणि आम्ही सगळे तिला गँगस्टर म्हणतो प्रेमाने. सो अशी ही आमची गँगस्टर सगळ्यांची पिढी आहे. तर आता गँगस्टर आऊकडे आऊ खरं तर महिलांचं वय नाही सांगितलं होतं असं म्हणतात, पण नाही मला नाही, कारण मला काय लग्न नाही करायचं. त्यामुळे वयाची माझं काही देणं घेणं नाही. जे आहे ते वय मी सांगते. 80 चालू आहे. आणि 1980 मध्ये आऊनी बरोबर सांगितलं. तर याही वयात जी एनर्जी, तो कडकपणा, तो बाणा, खरं या एव्हरग्रीन याचं रहस्य काय? मला वाटतं रहस्य म्हणजे मला काय मुद्दाम करावं लागत नाही. ज्या आई वडिलांनी आम्हाला जन्म दिला त्यांचेही आवाज कणखर होते. आई माझी टीचर होती, वडील पण माझे मिलिटरीत होते. त्यामुळे आमच्या घरात जो एक दरारा होता दोघांचा, तो जो आवाज होता, आईचं जे सकाळी 3:45ला उठून 7ची शाळा करण्यासाठी 4 मुलं आणि ते दोघं म्हणजे 6 जणांचा स्वयंपाक करून टेबलावर ताटं मांडून ती बाई जायची. त्यामुळे ते काम करणं, तो आवाज, काम करण्याची प्रवृत्ती आणि सिन्सिअरिटी सगळं आई बापामुळे आलेलं आहे. आऊचा कडकपणा आणि सईचा बिंदासपणा, हे दोघं एकत्र जे तुम्ही एकत्र काम केलं त्यावेळेस काही गोष्टी घडल्या? तसं बघायला गेलं तर आम्ही एका सिनेमात काम केलं, पण एकत्र काम नाही केलं. आता आम्ही एकत्र भेटतोय, प्रमोशनला जातो, त्यामुळे जरा दोस्ती झालेली आहे आमची. त्यामुळे ती माझा हात बीत धरते हो आता. तर आम्हाला या मूवीमध्ये, या चित्रपटामध्ये आऊ ज्या नेहमीच्या आहेत, ओरडणाऱ्या, कडकपणे बोलणाऱ्या, तर या मूवीमध्ये कुठल्या भूमिकेत पाहायला मिळालं? या भूमिकेत मी योगेश शिरसाटची आई झाली आहे. आमचं एक घर आहे गावातलं, त्या गावातल्या घरामध्येच आमचं छोटस हॉटेल म्हणा किंवा दुकान म्हणा असं आहे. माझा मुलगा शिरसाट, तुम्ही ओळखत असाल, तो होता हवा येऊदेमध्ये. मला माहिती नाही तुम्ही पण ओळखावा असाच आहे. तो लेखकही आहे, चांगली कॉमेडी करतो. तो त्यात माझा मुलगा आहे आणि मी त्या दुकानाची मालकीण असल्यामुळे गावातली म्हातारी. आता तुम्ही बघितलं असेल, बाहेर जो दगड आहे त्याच्यावर एक तंगड वर एक तंगड खाली करून बसलेली आहे. गाव पंचायती करणारी, येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करणारी आणि गावातली इच्छाभूत माहिती असलेली बाई मी. तेवढ्या समोर आमच्या महिला आज आम्ही त्यांना अलाउड केलं होतं की फॅमिलीसोबत तर लावणी होती आणि आजची लावणी जी होती ती लावणी सम्राटांनी सादर केलेली होती. तर जेवढे काही आहे ते सगळे लावणी सम्राट आहे, त्यामुळे आम्ही त्यांना पण अलाउड केलं. पण तुम्ही आमच्या या सखीविषयी काय सांगू शकता की एवढ्या सगळ्यासाठी जेव्हा एकत्र येतात, थिएटर सुरू होतात, खूप छान त्यांनी इव्हेंट म्हणून ते एन्जॉय करतात. त्यामुळे मराठी चित्रपटांकडे म्हणजे आमच्या तर कुठल्या चित्रपटाचं होत नाही की आमच्या महिला सोडत नाही, ते येतातच. आणि हे सगळं त्यांना एकत्र आणण्यामागे सगळं महिलांचा खूप मोठा हात आहे. तर आमच्या आपल्या सिटीच्या महिलांकडे तुमच्यासारख्या भगिनी जेव्हा सगळ्यांना एकत्र आणतात, खूप आनंद होतो. कारण एखादी बाई एकटीच जाऊन बसू शकत नाही, तिला कोणाची तरी सोबत लागते, नवऱ्याची नाही तर मैत्रिणीची किंवा शेजारणीची. तुमच्यासारख्या भगिनी जेव्हा एवढ्यांना बोलवतात, त्यामुळे त्यांच्यात एक उत्साह संचारतो, त्या गमती करतात, आनंद घेतात. आणि जेव्हा मी बघायची ना आपलं होम मिनिस्टर, मला खूप आनंद व्हायचा. कारण बिचारे त्या बायका घरातून निघत नाही, त्यांना थोड्या वेळासाठी तरी एकत्र आणलं जातं, बोललं जातं, त्या टीव्हीवर दिसतात, त्याचा त्यांना आनंद जो तुम्हाला होतो तो त्यांनाही व्हायचा. आणि बायकांना नेहमी असे आनंद देणारे प्रयोग व्हावे ही माझी इच्छा आहे आणि असेच होत राहू दे. आणि त्या डायलॉगसाठी आतापर्यंत आपण ते दोन काय घेतले, पण शेवटी बघा ओरिजिनल ओरिजिनल
नाही नाही, तुम्ही डायलॉग वगैरे म्हणता हो, पण काय असतं त्या वेळेला त्या सिच्युएशन मध्ये आम्ही करतो. असं मुद्दाम कर म्हटलं की नाही येत. ती वाक्य आता देऊळ करून खूप वर्ष झाली तरी बघते. मोठ्या आली शायनिंग मारायला, चपला घातलेली चालली तारा तारा आली फारा फारा. आणि तुला कुठला माहेरची साडी मधला डायलॉग म्हणतात. अहो 35 वर्ष झाली, माझं 80 चालू आहे, नाही आठवत. आता हा जो चित्रपट येईल ना त्याच्यामध्ये काही डायलॉग असेल तर आपण पुढच्या त्या मूवीच्या वेळी त्यांना बोलायलो. हा तुंबाडची म्हणूया, ठीक आहे. म्हणजे आणि मंजुळा हे अजूनही सस्पेन्स आहे. ह्या तिघींमध्ये पण असं ते सस्पेन्सच राहिलं पाहिजे. तुम्ही सिनेमा बघायचा आणि ओळखायचं कोण मंजुळा आहे. कळलं का? आणि आज आम्ही सरप्राईज म्हणून टाकले की आम्ही असं टाकलं की 3 पिढ्या एकाच व्यासपीठावरती, उषाताई, सई आणि प्रिया. आणि आज सरप्राईज होता आमच्यासाठी की ओम बुद्ध. तर हे सरप्राईज मला कसं वाटतं? थँक्यू थँक्यू. तर आता माझ्यासाठी बोलायचं. ओम एकतर खूप खूप आभार तुमचे संगीताताई. तुम्ही अशा ऍक्टिव्हिटीज करत असता. मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही आम्हाला आता थांबायचं नाही साठी शो ऑर्गनाईज केला होता, बोलवलं होतं, आपण सगळे तिकडे भेटलो होतो. खूप खूप आभार तुमचे. मराठी सिनेमा चालण्यासाठी तुमचा खूप हातभार लागतोय. तुमची ऍक्टिव्हिटी अतिशय मोलाची ठरते. म्हणजे प्रमोशन इव्हेंट्स मध्ये सगळ्यांना आता तुमची ऍक्टिव्हिटी कंपल्सरी झालेली, इथे यावंच लागतं. आणि हा संबंध तुमचा ग्रुप थोड्या वर्षामध्ये यांची ऑटोबायोग्राफी होणार आहे. नक्की नक्की होईल, त्याचा सुद्धा सिनेमा होईल नक्की. खरंच होईल आणि चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही म्हणजे संगीताताई प्रतिनिधित्व करताय, पण तुम्ही सगळेच इथे जे जे उपस्थित आहेत, माझ्या माता भगिनी मैत्रिणी सगळे रसिक प्रेक्षक, तुम्ही सगळे या कामाला हातभार लावताय. कसं मराठी सिनेमा आपल्या संस्कृतीचा एक, मराठी लोकसंस्कृतीचा, मराठी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे आणि तो पुढे घेऊन जाणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी. कुठलाही मराठी सिनेमा जर तो दर्जेदार असेल तर तो चाललाच पाहिजे. म्हणजे भले त्याच्यात आम्ही काम करू न करू, सई असो, मी असो, आऊ असो, कोणी प्रियल असेल, पण तो सिनेमा जर दर्जेदार असेल तर तो प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचला पाहिजे. हे आपल्या सगळ्यांच्या फायद्याचं आहे आणि आपल्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही खूप महत्वाचं काम करताय, याने तुम्हाला आनंद पण मिळतोय, आम्हालाही आनंद मिळतोय, पण याच्या सोबतच आपला मराठी सिनेमा मोठा होतोय. त्याच्यामुळे तुमचे खूप 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 आभार. मला सांगायला आवडेल संपूर्ण टीमला की मराठी चित्रपटाचं जर बघायला गेलं तर काही मूवींचं कलेक्शन सर्वात जास्त पिंपरी चिंचवडवरून झालेलं आहे. वा वा वा. पिंपरी चिंचवड मध्ये आम्ही सुखांचे पण प्रयोग करतो ना, सगळ्यात पहिल्यांदा पिंपरी चिंचवड मध्ये हाऊसफुल होतो. खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आम्हाला. प्रमोशन. तर प्रिया, आपण प्रियाकडे घेऊया. काकण चित्रपटाची तिची बाल कलाकारांची भूमिका आणि आत्ताच्या सुंदरची मंजुळा म्हणजे तो प्रवास प्रिय. कारण ती भूमिका केल्यानंतर मराठी मोठे डायरेक्ट हा मूवीच्या माध्यमातून सुरू केली. हा, त्याच्यामध्ये एक राजा शिवाजी मध्ये एक अपिअरन्स दिला होता आणि त्यानंतर म्हणजे आता जो झालेला आहे पण त्यावेळेस आपली ओळख नव्हती. येस. तर सर्वप्रथम सगळ्यांना खूप थँक्यू, कारण एवढ्या संख्येमध्ये तुम्ही आल्या आणि तुम्ही इतकं प्रेम देताय, तर खरंच खूप थँक्यू. आणि तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये मला एक उत्साह आणि क्युरिओसिटी आणि सगळं दिसतंय, त्यामुळे खूप खूप चांगलं वाटतंय. खरं तर तुंबाडची मंजुळा हा चित्रपट सर्वांनी पाहिला पाहिजे, कारण हा मनाला सूट देणारा चित्रपट आहे. आपल्या लाईफमध्ये खूप टेन्शन असतं, स्ट्रेस असतो, तर त्याच्यापासून एक खूप चांगला एस्केप आहे चित्रपट. आणि खरं तर मेन म्हणजे स्त्री शक्तीला सन्मान देणारा हा चित्रपट आहे, त्यामुळे प्रत्येकाने हा चित्रपट पाहिला पाहिजे. सो येस, लवकर भेटू आपण 5 जूनला जवळच्या चित्रपटगृहात. येस. परत तोच प्रश्न आऊ आणि सेट सोबत काम करताना
सीन्स नाही आम्ही एकत्र नाही काम केलं. आणि आम्हाला एवढा म्हणजे एकत्र काम करायचं संधी नाही मिळाली. आम्ही एकत्र नाच केला, नाच. हो हो नाच केला. मग आपण नंतर स्टेट करूया. तुम्ही करा बाबा. पण खरं सांगू का, ह्या चित्रपटामध्ये जवळपास 48 कलाकार आहेत असं मी ऐकलंय एका इंटरव्ह्यू मध्ये. आणि बरोबर एवढे कलाकार एकत्र, मला वाटतं की सगळ्यांचे शूट एकत्र झालं असेल, पण एवढी मोठी स्टार्टअप घेऊन हा चित्रपट होतोय, तर त्याबद्दल काही सांगू शकता? खरं तर कोकणामध्ये खूप टॅलेंट आहे आणि कोकणामधले बऱ्यापैकी कलाकार इथे त्या चित्रपटामध्ये काम करत आहेत, त्यामुळे त्याने खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळत आहे आणि नक्कीच या चित्रपटामुळे त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल असं आशा करते. सो येस. आता परत तोच प्रश्न येतो की जितेंद्र जोशीकर काकांमध्ये काम केले आणि आता गाणी चित्रपट, पण आता या चित्रपटात तुमचा शूट एकत्र झाले की नाही याची माहिती आम्हाला मोठ्या पडद्यावर कळेल. हो. तर म्हणजे असं समजू की आम्ही 23 आता सोबत झालेला आहे, म्हणजे म्हणजे त्यांच्या